नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. आश्विन पौर्णिमेनंतर येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांच्या सहभागाने साजरा होणाऱ्या मंगळागौर कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही मातोश्री गुंजाई फाउंडेशन यांच्या विद्यमाने या मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवसेनेच्या उपनेत्या विजयाताई पोटे, जिल्हा प्रमुख छायाताई वाघमारे यांच्यासह माजी नगरसेविका सुशीला माळी, शीतल मंडारी, अंबरनाथ तालुका प्रमुख सौ पाटील आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या. या स्पर्धेत 15हून अधिक मंगळागौर महिला मंडळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील पहिल्या 3 मंगळागौर महिला मंडळांना रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन प्रशांत बोटे यांनी केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गुंजाई फाउंडेशनच्या वतीने महेश गायकवाड हे विविध कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यातलाच हा एक भाग म्हणून महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा. या स्पर्धेमध्ये महिलांना चांगले व्यासपीठ मिळते आणि आता आपण बघितलं की आताच्या युगात योगा क्लासेस चालवले जातात, परंतु या उपक्रमातून महिलांच्या शरीराचा इतका व्यायाम होतो आणि त्यामुळे शरीराला एक लवचिकपणा येतो. महिलांसाठी सुंदर असे व्यासपीठ महेश गायकवाड फक्त मंगळागौरच नाही तर अशा प्रकारचे विविध कार्यक्रम जसे की वह्या वाटप, छत्री वाटप, आरोग्य शिबिर, दाखले वाटप यांसारखे अनेक सामाजिक कार्य व नागरिकांचे सुप्त कार्यक्रम यांच्या गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात. त्यासाठी आई तिसाई देवी त्यांना बळ देवो की त्यांच्या हातून अशी सामाजिक कार्य आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. फाउंडेशनच्या माध्यमातून आपण महामंगळगौर स्पर्धेचे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आयोजन केलेले आहे. खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचं दरवर्षी आपण आयोजन करतो. आपली नारी शक्ती अजून ताकदवार व्हायला हवी. आपल्यामध्ये या कार्यक्रमामध्ये येऊन आपल्या एकमेकांचा संवाद वाढायला हवा. त्याचप्रमाणे आपल्या दरवर्षाप्रमाणे ह्यावर्षी गुंजाई फाउंडेशन यांच्या वतीने महेश गायकवाड हे विविध कार्यक्रम आयोजित करतात. त्याच्यातलाच हा एक भाग महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा. या स्पर्धेमध्ये एक महिलांना चांगलं व्यासपीठ मिळतं आणि आपण आता बघितलं की आत्ताच्या ह्याच्यामध्ये योगा वगैरे हे सगळे क्लासेस लावले जातात, योगाचे वर्ग भरवले जातात, परंतु ह्या माध्यमातून महिलांच्या शरीराचा इतका व्यायाम होतो आणि शरीराला एक वेगळं लवचिकपणा येतो आणि महिलांना एक सुंदर असं व्यासपीठ. महेश गायकवाड साहेब म्हणजे आपण नुसती मंगळागौर कार्यक्रम नाही तर आपण बघत असेल अनेक विविध कार्यक्रम, वह्या वाटप असू द्या, छत्र्या वाटप असू द्या, आरोग्य शिबिर असू द्या, दाखले वाटप असू द्या, अनेक सामाजिक कार्य नागरिकांना जे सुप्त असे उपक्रम त्यांच्या गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात आणि असेच त्यांना आई तिसाई देवी बळ देवो की त्यांच्या असून अशीच सामाजिक कार्य आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात आणि त्याचाच हा भाग म्हणून आजचा हा मंगळागौर कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या विजयाताई पोटे, नगरसेविका शीतलताई मंडारी, नगरसेविका माळीताई, सुशीलाताई माळी, तालुका प्रमुख रोशनाताई आणि सर्व महिला आघाडी म्हणजे सर्व महिला आघाडी आणि सर्व महिला कार्यकर्त्या, महिलांची फौज आहे त्यांच्याबरोबर आणि ती सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. त्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देते. शाखा प्रमुख असतील बोटे साहेब म्हणजे सर्वच कार्यकर्ते म्हणजे सर्व सहकारी त्यांच्याबरोबर असतात आणि कार्यक्रम एक सक्सेस करण्याचं काम ते करत असतात. त्याबद्दल त्यांना सर्वांना धन्यवाद देते आणि महेशजी गायकवाडांना पण धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.